अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. या श्लोकातून आपल्याला तात्विक अर्थ काय मिळतो बरं? कोणतेही कार्य, ध्येय किंवा संघर्ष जिंकायचा असेल तर तुमच्यासोबत विश्वासू, निपुण, समर्पित लोकांचा समुदाय असणे आवश्यक असते. दुर्योधन सांगतो की अनेक योद्धे माझ्यासाठी जीव देण्यासाठी तयार आहेत. व्यक्तिगत जीवनातही जे लोक तुमच्या मूल्यांवर, विचारांवर विश्वास ठेवतात ते तुमचं खऱ्या अर्थाने बळ असतात. नुसते शस्त्रबळ नाही तर निष्ठा व समर्पण हे फार महत्त्वाचे असते. जीवनात अशा लोकांचा स्नेह ठेवा जे निष्ठेने तुमच्या पाठीशी उभे राहतात. नाना शस्त्र प्रहरणा म्हणजे प्रत्येक योद्ध्याची एक खासियत आहे. दैनंदिन जीवनात हेच लागू होते. प्रत्येक व्यक्तीची कौशल्य वेगळी असतात. त्या क्षमतांचा योग्य उपयोग केल्यास यश निश्चित असते. सर्वे युद्ध विशारदाः हे दर्शवते की जिथे संघर्ष आहे तिथे तयारी आणि अनुभव हे आवश्यक असतात. आपणही जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी तयार व प्रशिक्षित असणं खूप गरजेचं आहे. दुर्योधनाची सेना शक्तिशाली असली तरी तो चुकीच्या मार्गावर होता. ताकद असूनही चुकीच्या मार्गावर असाल तर पराभव अटळ असतो. योग्य मूल्यांवर आधारित जीवनच अखेरीस विजयाकडे घेऊन जातं. श्लोकात दुर्योधन किती योद्धे आहेत हे सांगतो. पण गीतेचा अंतिम संदेश असा आहे की थोडेसे पण मूल्यांवर चालणारे लोक हे अनेकांपेक्षा श्रेष्ठ असतात. संख्येपेक्षा सत्व महत्त्वाचं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.